नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रो क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आपण आज आपल्या या ऊस पिकाला आज खत व्यवस्थापन देतो, म्हणजे खत टाकण्याचं काम चालू आहे। तर जे शेतकरी ऊस शेती करतात त्यांनी आपल्या चॅनलवरती जे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला ऊस शेतीबाबत आणि इतर आले अद्रक शेतीबाबत जे तर तुम्हाला माहिती देणार आहोत चॅनलच्या माध्यमातून। तर याच्यामध्ये खत व्यवस्थापन सध्या स्थितीला आपण कोणता बेसल डोस दिला पाहिजे सुरुवातीला, दुसरा आणि तिसरा, याबाबत चर्चा करू थोडक्यात। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता सध्या ऊसाची कंडिशन जी आहे, अशा प्रकारे ऊसाची क्वालिटी आहे। काही ठिकाणी हलका भारी आहे। आपण लागवडीनंतर याला पहिला जो खताची मात्रा दिली होती ती दिली होती एकरी 3 बॅग। तर त्यामध्ये दिलं होतं सुरुवातीला कॅलफर्ट साविल कंपनीचं जे आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन हे मुख्य घटक मिळतात। त्यामुळे याचा फुटवा जो आहे चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे। आणि आता आपण आज रोजी जे बेसल डोस टाकतोय, आता याला आपण माती लावणार आहे, पहिली भर, जे आपण बाळभर म्हणतात बरेच शेतकरी। आणि या खतामध्ये जे आपण मिक्स खत घेतलेलं आहे ते युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, झिंक आणि बोरॉन कोटेड, आणि जे पोटॅश येत आहे दाणेदार, हे पोटॅश, हे 3 खताचं मिश्रण आहे। तर बरेच शेतकरी सुरुवातीलाच 10-26-26 म्हणा किंवा DAP टाकतात। तर याच्यामध्ये होतं आहे काय की आपण एकरी 7 बॅग आता हे खत टाकतो आहे सध्या स्थितीला। याच्यामध्ये 2 युरियाचे आपण घेतलेले आणि सिंगल सुपर फॉस्फेट 4-6 आणि एक हे दाणेदार जे असते पोटॅश, आता ते पोटॅश टाकलेलं आहे। याच्यामध्ये दुसरं काहीच नाही, कारण हा पहिला बेसल डोस आहे। आपण मायक्रोन्यूट्रंट जे आहे त्या दुसऱ्या बेसल डोसमध्ये टाकणार आहे। बाकीचे इतर आपल्याला जे काही टाकायचं आहे, आणि तो ग्रेड पण वेगळा राहील, कारण याच्यामध्ये सध्या स्थितीला आपल्याला स्टंप जो आहे, स्टंपची जाडी, मुळ्यांची चांगली वाढ आणि अजून जे फुटवा जेवढा स्ट्रॉंग निघेल तेवढं चांगलं आहे सध्या स्थितीला। कारण जूनपर्यंत अजून जेवढे पण कोंब हे वरती येतील फास्ट, तेवढे कोंब सक्सेस राहतील आपल्या ऊसाचे। त्यामुळे सध्या याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि कमी प्रमाणात पोटॅश, म्हणजे एकच पोता आपण याच्यामध्ये एकरी घेतलेलं आहे। तर याच्यामुळे काय होईल की जे आता सुरुवातीला हे जे कोंब आहे, मोठे कोंब, ते आता कांडी धरण्यास सुरुवात होईल। तर सुरुवातीच्या वेळेस ते थोडं पोटॅश जे तर ग्रीनरी पण आणेल आणि साईज, स्टंपची साईज जी आहे कोंबाची ती पण वाढेल। त्यासाठी आपण थोड्या प्रमाणात दिलेलं आहे। आता हा जो फुटवा आहे, काही ठिकाणी कमी फुटवा आहे, तर सुपर फॉस्फेटमध्ये झिंक आणि बोरॉन आहे, क्वालिटी पण सुधारेल आणि ग्रीनरी चांगली टिकून राहील। तुम्ही जर सिंगल सुपर फॉस्फेट घेताय तर त्यासोबत हे झिंक आणि बोरॉन कोटेड जे असतं हे घेतलं तर चांगलंच आहे। सिंगल सुपर फॉस्फेट जर प्लेन घेत असाल तर त्याच्यामध्ये एक मायक्रोन्यूट्रिएंटची किट तुम्हाला टाकणं गरजेचं आहे, ज्यामुळे पूर्ण जे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून निघेल। तर असा हा आजचा बेसल डोस टाकणं चालू आहे शेतकरी मित्रांनो। आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला शेतकरी मित्रांनो, ऊसाला तुम्ही खत कोणतंही टाका, कधीही टाका, पण टाकल्यानंतर अवश्य त्याला माती ॲड करा। म्हणजे पॉवर विडरच्या सहाय्याने हो किंवा वखराच्या सहाय्याने हो, खत टाकलं की थोडं माती झाकली पाहिजे। कारण याच्यातले जे घटक आहे आपण टाकल्यानंतर जास्त टेम्परेचरमध्ये खताचे जे लागण्याचं प्रमाण कमी होतं, क्वालिटी घसरून जाते, परिणामी अर्धच खत लागते, अर्ध खत लागत नाही।
तर हा जो पॉईंट आहे हा लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो. चॅनलवरती नवीन असाल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.